नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिवाळीची सुट्टी म्हटलं की इतर दिवसात क्रिकेट आणि इतर खेळ खेळणारी मुलं किल्ले बनवण्याच्या कामात गुंतून जातात. मग त्यासाठी माती, दगड, विटा आणि चिखलाने खराब होणारे हातपाय व कपडे घरच्यांच्या कामात भर टाकत असतात. मात्र यातून गड किल्ल्यांची साकारणारी प्रतिकृती ही अचंबित करणारी असते. जुन्नर शहरातील रविवार पेठेतील मुलांनी देखील रायगडाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. याचबरोबर उरी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिल्याचा देखावा देखील तयार केला आहे. पाहुयात सविस्तर. दिवाळीच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुलं ही दिवाळीमध्ये वेगवेगळे किल्ले बनवण्याच्या कामामध्ये गुंतलेली असतात. आता आपण रविवार पेठेतील सिद्धिविनायक गणेश मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. येथे काही मुलांनी एकत्र येऊन दिवाळीच्या सुट्टीमध्ये बनवलेला हा रायगड किल्ला आहे. या रायगड किल्ला जर आपण पाहिला तर या रायगड किल्ल्याची जी हुबेहूब प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी साकारलेली आहे. जसं की वाघा दरवाजा असेल, कुशावृत्त तलाश असेल, या ठिकाणी वाघ्या समाधी असेल, अशी अगदी हुबेहूब रायगडावर जशी सर्व वास्तू आहेत तसे या ठिकाणी साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माझ्याबरोबर हा रायगड किल्ला ज्यांनी बनवला ती सर्व मुलं आहेत. त्याच्यातील श्रेयस शिंदे आपल्याला हा किल्ला बनवण्यासाठी त्यांनी नेमकी काय मेहनत घेतली आहे आणि तो किल्ला बनवत असताना ते किती जण मिळून तुम्ही हा किल्ला बनवला, काय सांगता? 6 जणांनी मिळून किल्ला बनवला. पहिला आम्ही किल्लाच बनवणार होतो, पण आम्ही सगळे मिळून ठरवली की यावर्षी किल्ला बनवायचा आणि रायगड हा ठरवला आम्ही किल्ला बनवायचा. तुम्ही रायगड किल्ला बनवण्यासाठी का निवडला, काय सांगता? की त्याच्यात आमच्यातली सगळ्यात जास्त मिळून गेले होते रायगडावर. अच्छा, शिवनेरी करणार होतो पण सगळ्यांनी केला होतं त्यामुळे आम्ही नाही केला, वेगळा करायचं होतं त्यामुळे. हा किल्ला तुम्ही बनवत असताना तुम्हाला साधारणतः किती दिवस गेले? 2-3 दिवस गेले आम्हाला. हा किल्ला बनवत असताना तुम्ही सर्व लहान मुलं मिळूनच बनवला की तुम्हाला याच्यात तुमचे इतर कोणी घरातले पालक यांचा काय हातभार लागला, काय सांगता? नाही, कोणाचाच नाही लागला. मुलांनी मिळून केलाय. दादा आहे, त्यांनी मदत केली. गौरव नाव आहे त्याचं, गौरव. आता मला असं सांग की तुम्ही हा रायगड किल्ला बनवला, तर हा रायगड किल्ला बनवत असताना तुमच्या मनामध्ये त्या रायगड किल्ल्याविषयी काही भावना असेल. त्या रायगड किल्ल्याविषयी तुला काही माहिती आहे का? हिरकणी जी एक स्त्री होती ती गडावर दूध द्यायला जायची, पण काही तिच्या घरी बाळ होतं त्यामुळं काही कारणाने ती जाऊ न शिकली. त्यामुळे त्या गाड्याचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे तिला दूध द्यायला जायचं होतं. मग ती एका बुरुंजावरून चढून गेली. त्यावेळेस काहीच नाव नव्हतं त्या बुरुंजाला.
तिथून चढून गेली, तिने दूध दिलं आणि मग ती परत खाली उतरून गेली. मग शिवाय महाराजांना कळाल्यावर त्यांनी बोलवून घेतलं तिला, तिथे सत्कार केला आणि मग तिला विचारलं काय झालं होतं आणि मग त्या बुरुंजाला अशी हिरकणी बुरुंज नाव. माझ्याबरोबर हा किल्ला बनवत असताना शिंदेचे काही सहकारी मित्र आहेत. तुला काय वाटतं हा किल्ला बनवत असताना तुला काय वाटत होतं? किल्ला बनवायची आणि किल्ला बनवायची गोष्टीचं हे की किल्ले खूप उंच आहे आणि त्याच्यामध्ये असं दाखवण्यासारखं खूप काही आहे, म्हणून आम्ही हा किल्ला बनवायचं ठरवलं. हा किल्ला बनवत असताना मार्गदर्शन कोणाचं मिळालं? मार्गदर्शन कोणच नाही मिळालं, आम्हीच केलं. पोरापोरांनीच बनवलं. अतिशय उत्तम. आपण पाहिलेलं आहे की रविवार पेठ येथील सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी या सर्व बालमंडळींनी हा रायगड किल्ला साकारलेला आहे. आपण त्याचबरोबर पाहू शकतो की त्या किल्ल्याच्या बाजूला काही देखावा निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये एका बाजूला पाक सैनिक दाखवण्यात आलेले आहे, तर एका बाजूला भारतीय सैनिक दाखवण्यात आलेले आहे आणि मध्ये भारतीय ध्वज फडकत असलेला आपण पाहत आहोत. आणि त्याच्या मागच्या बाजूला देशाविषयी काही वाक्य लावलेली आहेत. माझ्याबरोबर हा रायगड किल्ला बनवणारा सुजल बोकरिया हा देखील मुलगा आहे. देशाच्या रक्षणासाठी नेहमी प्रयास करतात, प्राण्याचं बलिदान देतात, असे वीर सैनिक होते. तो याचबरोबर ही प्रतिकृती उभारलेली आहे. त्याच्या मागच्या बाजूला जे काही संदेश दिलेला आहे त्याविषयी काय सांगतो? हे संदेश म्हणजे आम्ही लोकांसाठी दिले ते वाचून ना, की जे देश भारताबद्दल त्यांचं जागृत होईल आणि आपले बलिदान दिलेले कोणी सैनिक आहे बघा, तिथं फोटो पण दिलेला आहे त्यांचा. अच्छा, तुम्ही सुंदर अशा देखावा निर्माण करून इतर मुलांना देखील आदर्श त्यांच्या पुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तू तुझ्यासारख्याच इतर मित्रांना काय सांगू इच्छित? म्हणजे आपल्या देशाप्रती भावना ठेवा आणि देशाप्रती काहीतरी करा, काम देशासाठी मोठं होऊन काहीतरी करा. आपला आवाज या माध्यमातून इथे किल्ल्याच्या देखाव्याच्या शूटिंगसाठी आलात त्याबद्दल मी तुमच्या आपला आवाज या संस्थेचा आणि दातखिळे आणि वगैरे कर्मचाऱ्यांचे हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे अतुल परदेशी यांच्याविषयी माझ्या मनामध्ये ते या जुन्नर शहरात आल्यापासून त्यांच्याविषयी माझा खूप आदर आहे त्यांच्याविषयी आणि ते ह्या स्टेजपर्यंत येऊन पोहोचल्यामुळं मला त्याचा गर्व आहे. आपलं या चालू दिवाळी आणि चालू वर्ष हे आपल्या सर्वांना सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावं असं मी सर्व दर्शकांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे देशासाठी सुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने ज्यांनी आपल्यासाठी दिवाळी सोडून बॉर्डरवरती लढले त्यांची आठवण आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. त्या दृष्टीने मी दोन ओळी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ये मेरे वतन की लोगो जरा याद करो कुर्बानी, की ज्यांनी आपल्या देशासाठी दिवाळी आपले सण आपले नातेवाईक मुलं बाळं सोडून आपल्यासाठी जे देशासाठी लढतात त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा खरा दिवस आहे. हे जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घर में वो झेल रहे थे गोली. हे शब्द वाचून सुद्धा माझ्या मनामध्ये अत्यंत गैरवार येतो की आपणही आपल्या देशासाठी नाही तिथं जाऊन तरी इथून तरी त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो. आणि या चॅनलनी हा जो उपक्रम चालू ठेवला त्यांचे मी आभार मानतो. आपण पाहिलेलंच आहे की बाबांनी हल्ल्यामध्ये ज्या सैनिकांना आपला जे सैनिक शहीद झाले त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. आणि नुकताच पाकव्याप्त काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्यात 10 नागरिकही मारले गेले. त्यांच्याप्रती बाबांच्या मनामध्ये अतिशय तीव्र अशी भावना आहे. बाबा, आपण या ठिकाणी पाहू शकतो रायगड ही जी तुमच्या इथे मुलांनी प्रतिकृती बनवलेली आहे याविषयी आपण काय सांगाल?
या मुलांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला तर असं वाटतं की 2-3 दिवस त्यांनी तर रात्रीचे सुद्धा मेहनत केलेली आहे आणि खूप तिथून त्यांनी दगडी विटा वगैरे माती जमा करून या मुलांनी अतिशय एवढं सुंदर रूप दिलेलं आहे की जेणेकरून आपल्याला ह्या सैनिकामधून आपल्या देशाविषयीची भावना उत्पन्न व्हावी हा या मुलांचा त्याच्या मागचा हेतू आहे. तेव्हा याच्यातून आपणही काहीतरी शिकलं पाहिजे की आपला महाराष्ट्र हा शिवाजीप्रमाणेच गनिमी काव्याने लढलं पाहिजे. या पाकिस्तानची बी ह्याच भावनेतून लढलं पाहिजे ही या मागून भावना निर्माण होते आणि त्या मुलांचं कौतुक थोडं आहे. त्यांनी 2-3 दिवस होती किंवा त्यांना जेवणाची सुद्धा होती. अशा परिस्थितीत त्यांनी एवढं कौतुक केलेलं आहे तेव्हा त्यावेळी तेवढे धन्यवाद त्यांना थोडे. हा किल्ला बनवत असताना तुम्ही काय मार्गदर्शन केलं की त्यांनीच आपलं? नाही आम्ही कोणी मोठ्या माणसांनी कोणी मार्गदर्शन केलं नाही. त्यांनीच मुलांनी सगळं केलं. त्यांच्या स्वयंइच्छेने त्यांचीच प्रेरणा जागी झाली आणि त्यांनी बनवलेलं आहे. त्यांच्याच प्रेरणेने आपला आवाज प्रथम वाहिनी ही आपल्या जुन्नर तालुका आणि परिसरातील जे त्यांनी चालू केलेलं आहे त्याला आज 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्याबद्दल मी आपला आवाजचे हार्दिक स्वागत आणि धन्यवाद करतो. आणि त्यांनी आपल्या आवाजाच्या दृष्टीने आपल्या इथून पुढेही त्यांनी वेळोवेळी अशीच आवाज उठवावा, आपल्या आवाजाचा आवाज उठवावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि अतुल परदेशीचे आणि त्यांच्या टीमचे संपूर्ण अभिनंदन करतो. नक्कीच बाबा, आपण आपल्या आवाजाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपला आवाज नेहमीच करत आलेला आहे. या किल्ल्याचं नाव शिवनेरी आहे. हा एक कडेलोट आहे. खाली वरती उतरण्यासाठी तिथं पायऱ्या केलेल्या आहेत. माझं नाव आहे साई सोमनाथ काजळे. हा माझा मित्र आहे. हे सगळे माझे मित्र आहे. आम्ही सगळ्यांनी हा शिवनेरी किल्ला बनवला आहे. आमचं नाव आहे ज्ञानेश्वर वालझाडे. आम्ही हे सगळे माझे मित्र आम्ही ह्या सगळ्यांनी किल्ला बनवला आहे. प्रजा संदेश पोगळे. कृष्ण ओनवाल झाडे.